श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण श्री गुरुचरित्राचा अध्याय 41 याचं वाचन करणार आहोत. या अध्यायाचं वाचन केल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. या अध्यायामध्ये काशी क्षेत्राच्या महिमेचे वर्णन केलेले आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहून सन्मुखा कर जोडोनिया एका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरोपावे आम्हा प्रती आमुचे पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरूंची एकोणी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून एक चित्ते करून मन एक शिष्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का गुरुसी भेटले वासरग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियेचा तयाचे नाम सायनदेव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचा तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसा ख्याती झाली दाई दिशी कीर्ती वाढली बहुते परी येणेपुरी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नामसिंह सरस्वती भक्तवत्सल अवतारी तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्याता त्याने एकेला वृत्तांता महिमा येत श्री गुरुयतीचा भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहुमानसी हर्ष निर्भर होऊन या साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करुनी पाद झाडीत भक्तिभावे परियेसा करसंपुट जोडोनी स्तुती करी एक अग्रमणी त्रयमूर्ती तुची जाण म्हणे श्री गुरु स्वामी या आनंद जललोचनी निगे संतोषे बहुमनी नवविध भक्ती करुनी स्तुती केली श्री गुरुची संतोषोने श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माथा हस्त ठेवून म्हणती परमभक्त तुची आम्हा तुवा जे का स्तुती केली तेणे मन माझे झाले तुझं वरदान दिदले वंशवंशी माझे दास स्नान करून संगमासी पूजा करी अश्वत्थासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणेपरी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती श्री गुरु निरोप जेणे रीती आला तो स्नान करून षोडशोपचारे गुरुसी पूजा करी भक्तीसी अनेक परी पक्वान्यसी भिक्षा केली श्री गुरुते भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी पुस्ती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे एकोणी श्री गुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारून कन्यापुत्र बंधुजन क्षेम असती स्वामी या उत्तरकंची म्हणजे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधुजन करती संसार यातना आपुली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची एकोणी तयांचे वचन श्री गुरु म्हणती हासून आमची सेवा असे कठीण आम्हा वाच बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात आम्हा सावे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका येणेपरी श्री गुरुमूर्ती तया विप्रा विनिरोपिती एकोणी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारी येणेपरी श्री गुरुसी सायनदेव भक्तीसी विनवितसे परियेसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करून अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण एका शिष्या नामकरणी वर्तता असे एके दिवशी श्री गुरु निघाले संगमासी सवे घेतले तयासी समजता ते करू वारुनी भक्तासहित संगमासी गेले श्री गुरुनिशी समयासी वैसते झाले अश्वत्थासी सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करती मनी दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा अवचित्ती तेणे वृक्ष पडो पाहती पर्जन्याला माख्याती मुसळधारा वर्षती जोका विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी वस्त्रे करून श्री गुरुसी पर्जन्य वारा समस्त देखा राहिले आपण भावे एका उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियेसा येणे परी यामा दोन्ही पर्जन्याला महाक्षोणी आणिक वारा उठवणी वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासे अग्नी आणावा शेकावया निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हसूनी नको पाहू आपले नयनी उभय पार्श्वी परियेसा येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर देशीपाशी जाऊन थोरा हाकारिले द्वारपाळा तयाशी सांगिता वृत्तांत आणून दिला अग्नी त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परियेसा न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नर मनी करीत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले तोनीकडे न पाहे म्हणती श्री गुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तयवेळी आपले दक्षिण दिशेशी पाहता कैसे सर्पासी भिवू नाही पडता उत्तरेशी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जायरानी सवेची येती सर्प दोन्ही तेव्हा विप्र भिवोनी अतिशीघ्र जात असे स्मरता झाला श्री गुरुशी एको भावे धैर्यशी जातो विप्र शीघ्रेशी पातला संगमा जवळीके दुरुनी देखे श्री गुरुशी सहस्रदीप ज्योतिषी दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी एकत असे जवळी जाता द्विजोरू एकले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्राज्वल्य केले अग्निशी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावधा
सावदेशी पाहत असे श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊन श्री गुरु ते वंदोनी सवेची गेले निगोनी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु पुसती विप्रासी कागा भयभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न धरीत भय आता काही आमची सेवा कठीण पाही विचारून आपल्या देही अंगीकारावी गुरु सेवा गुरु भक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कडी काळा ते न भेणे तया शिष्य परियसा श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असे ने पुसुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्रह्ममुहूर्त होय तव शंभू सांगे गिरिजेसी सर्वसाध्यशी गुरुभक्तीशी करावी एकोभावेशी तोची शिष्य तोची शिव तोची गुरु तयाचे एका आख्यानं सांगेन तुझं विस्तारून एक चित्त करून मन एक गिरिजे म्हणत असे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय दान अनेक तप अनुष्ठान करिता विलंब पर्यसा नाना तप अनुष्ठान करती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञदान तपफळ सर्वसिद्धी त्यासी होय याचा एक वृत्तांत सांगेन एक असे विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियसी त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्मकुशल धीर योग्य झाला उपनयन त्वष्टा ब्रह्मापुत्रासी व्रतबंध करी परियसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नानापरी करीत असे ब्रह्मचारी वर्तता असे येणेपरी अपूर्व एक वर्तले वर्तता असे एके दिवशी आला पर्जन्य बहुसी पर्णशाळा परियसी गळत होती गुरुची तयावेळी शिष्याशी निरोप दिला गुरु कैसी त्वरित कराव्या आमसी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करी गा गृह ऐसे ऐसा गुरु निरोप देती त्याची समयी गुरुची सती सांगत असे अतिप्रेती माते कंचुकी आणावी नसेल विणली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वैली त्वरिता आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागे नाही का तुम्हासी पादुका आणाव्या मज ऐशी चाले जैशी उदकावरी अथवा चिखल न लागे तयासी न व्हावी आणि पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाय ऐशी इतकी अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पलाव धरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियसी आणि का आपणा खेळावयाशी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नोही जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कर सहित आणावे पाट ठाणवी असावे तया घर्या भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाक यत्न मडकी करून आणि पा आणिक सांगेन मी तुझं रांधणे करावया शिकवी मज पाक केली या उष्ण सहज असो नये अन्न जाणा पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियसी आणून देगा भांडे येसे आणिक सर्व सोपस्कर गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्याराने निघता झाला तत्क्षणे महारण्य प्रवेशला पुढे जात मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला त्यावेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरूंनी मागितले जे वस्त्र खवणेपरी साध्य होतं मग म्हणे अवधूत त्या बाळका ते अभय देत सांगे ना एक तुझं हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निदान काशीपूर महास्थान सकळा बिष्टे साधतील काशीपूर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मनकामना संदेह न धरी मनात ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात असे म्हणतात तापसी आपण नेन म्हणे हर्षी तुझं करिता आपणाशी यात्रा घडे लाभ थोर तुझं करिता आपणाशी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ तोरी तेशी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे त्यावेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोप देती नेणो यात्रा आहे कैसी कवणेपरी राहटावे तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेणे भक्तिपूर्वक पाहिले मनकर्णिकेशी स्नान करावे नेमेसी जाऊन या विनायकाशी पांचाळेश्वर नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मनकर्णिका स्नान करावे मनकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कंबळेश्वर पूजा करी का भावेसी ललिता देवी पूजोनी मग जाऊनी तेथोनी जरासंदेश्वर सगुणी पूजा करा भक्ती पूजा करिका भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर तयापुढे वाराहेश्वर पूजा करिका ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वरनिका पूजा करुनी बाळका पितामह असे जोका त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी चंद्रेश्वराशी नमोनी पूजा करिका विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाणा चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देख पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जोका पूजा करी मनोभावे चतुर्वक्त्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करून या
प्रकामेश्वर असे खुण पुढे ईश्वरा ईशान असे चंडीश्वर जाण पूजा करी भक्तिसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तिसी परान्न परद्रवेश्वराशी पाणीग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वराशी तुवा जाऊन हर्षी पूजा करी गा भावेशी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मनमथ थारी विश्वनाथ परियेसा बाळा तुवा येणेपरी अंतर्गृह यात्रा करी मुक्तिमंडपा भितरी जाऊनी नमस्कारावे ऐशी यात्रा करोनी विश्वनाथा ते नमुनी मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मनकर्णिकेशी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करावी भक्तीसी धुंडीराज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे स्नान धर्मकूपेसी श्रद्धादी विधी करी हर्षित पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथ वाराश्वर भक्तिसी दशाश्वमेघ तीर्थेसी स्नान करा श्रद्धेशी प्रयाग तीर्थ परियसी स्नान श्राद्ध करावे पूजोनी या प्रयागेश्वराशी दशाश्वमेघ ईश्वराशी पूजा करी गा भक्तिशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तिपूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तिळबांडेश्वर देखा पूजा करून पुढे एका रेवा कुंडी स्नानिका मानस सरोवरी मग स्नान श्रद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजन मनकामना पावणे जाण एका ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करी गा एकोमनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपवा वाराणस्य दक्षिणांगे कुकुटो नाम वै द्विजः तस्य स्मरण मात्रेण दुःख स्वप्न सुस्वप्नो भवेत पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून तिसी नमन भावे करावे शुक्र खुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेसी धुंडीराजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंडपाणी पूजावा आनंद भैरवासी वंदुनी महाद्वार जाऊनी साष्टांगेशी नमोनी विश्वनाथ अर्चिजय ऐशी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करिगा हर्षे योगीराज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी संकल्प करून मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेशी स्नान करावे महाहर्षी कोटी जन्मपाप नाशी प्रख्यात असे पुण्यातरी पुराणातरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किराणा तू दूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण एक बाळ एक चित्ते ऐशा पुरी पंचगंगेशी स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळ गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा महिषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तिसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तिसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्या ते पूजन अमर्दकेश्वर अर्चन पापभक्षेश्वरा पूजिजे नवग्रह ते पूजनी काळभैरवा ते वंदनी क्षेत्रपाळा अर्चोनी काळकुपी स्नान करी कृत्तिवासेश्वर देखा पूजा करुनी बाळका पुढे जाऊनी एका शंखवापी स्नान करी तेथे आचमन करुनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वर अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्त्रेश्वर पूजा करी वो बाळा तू ओजा पुढे स्नान करणे का जा वृद्ध काळ पूजा कुपा जावे काळेश्वरा ते पूजेसी तुवा जावे भक्तिसी अपमृत्यो उपेश्वरा हर्षी पूजा करी का बाळका मंदाकिनी स्नान करणे मदमेश्वरा ते पूजणे तेथून मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजा वया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तिसी दंड खात कुपेसी श्राद्ध स्नान श्राद्ध करी तू करी पुढे भूतभैरवासी पूजी जे ईशानेश्वराशी जैगी शव्य गुहेशी नमन करी पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तिसी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजणे सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तिसी भीम लोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृकुंडेसी करणे श्राद्धविधीसी पिशाचमोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपर्देश्वरासी पूजा करी गा भक्तिसी कार्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका कार्कोटकेश्वराशी पूजा करी गा भक्तिसी पुढे ईश्वर गंगेशी स्नान करावे अग्निश्वरा ते पूजनी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तिसी श्राद्ध कर्म करावे
उत्तरार्कपूजन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीशी पापविमोचन तीर्थोसी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करिगा भक्तीशी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा संवत्ससी द्विजवरा गोदान द्यावे परिसा वृषध्वज जाते पूजन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदन वरुणासंगमी तुम्ही जावे स्नान श्रद्धा करोनी केशवादित्य पूजनी अधिक केशव अर्चोनी पुढे जावे परिसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एकभावे परिसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी लाचनोश्वर असंख्यतेश्वरा पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करिगा भक्तीशी द्रुपदेश्वर सादरेसी एकभावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तीशी काम्यतीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजनी गुरुपरच्या प्रतार तीर्थस्थानी पंचगंगेशी जाऊनी स्नान मागुती करावे मनकर्णिका स्नान करणे जलाशी ते पूजणे हनुमंतात नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराजप्रियेसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवासी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वरा हर्षी पूजोनी संभ्रमेसी विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तर मानस यात्रेय यथावद्यमया कृता न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियता मनया विभुः ऐसा मंत्र जपुनी साष्टांगी नमन करुनी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपणं नाम 1/4 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।